डीजे नवजोत इन ॲक्शन मध्ये. पहिला बॉल नो बॉल आला, नो+1 धावांचा आपण पाहतोय. यावेळेस अकाउंट ओपन केला टीम बॅटिंग करत असताना. अफजल अव्वल ए हा संघ इन ॲक्शन मध्ये खेळतोय. मग अशा आपण पाहिला अफजल अव्वल बी हा संघ खेळत होता, सामना जिंकला. पुणे एकदा नो बॉलचा कॉल आला. बॅक टू बॅक आपण तो पाहिला तर सेकंड इन नो 2 बॅक टू बॅक नो आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा फलकावरती, एकही बॉल झाला नाही. बॉलिंग ट्रॅकवरती अल्ताफ आहे. अंडर द फ्लड लाईट्स आपण पाहतो ही मॅच असं त्याच्या घडीला चालू आहे. व्हाईट बॉल चुकी करतोय. आतापर्यंत बॉल पडला नाही मैदानाच्या आतमध्ये एकही. पहिला बॉल आताची सुरुवात झाली आहे. 1 बॉल आणि 6 धावा. असं वाटतं की ओरमची मॅच चालू आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. त्याच प्रकारचे मैदानाच्या आतमध्ये समीकरण पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 6 धावा धावफलकावरती आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, दोघांशी घंटा होतोय परंतु चिंता न करता सेफ आहे बॅटर. बॉम्बिंग क्रीजमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संधी होती, संधीचं सोडणं करता आल्याने जीवनदान मिळते बॅटरला. क्या बात आहे. पुन्हा एकदा ढकललंय, फक्त दिशा दाखवण्याचं काम करतंय. एकदम मिळेल. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावफलक एकदम पोहोचले 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. भरपूर धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. ऑनस्क्रीन देखील आपण पाहू शकतो एक चांगली स्पर्धा. पिक्सेल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. अखंड भारत देशामध्ये ही स्पर्धा कॅप्चर करण्याचं काम करते. संपूर्ण त्यांची टीम आज वर्क करत असताना जरूर पाहायला मिळतात. कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यांचं देखील पुल केला ऑन साईडला. 2 धावा मिळतील. क्या बात आहे. फटका लाजवाब. हार्ड हिटर बॅटर म्हणून ओळखला जातो तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेहबाजला आपण पाहतोय. शेहबाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका खेचलाय ऑन साईडला. 1च धाव मिळेल. डिक्लेअर झोन आहे. गोशांगी क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. 11 ऑन बोर्ड. डबल डिजिट मध्ये धावफलक आहे. 1 और 11 स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. ऑन स्क्रीन फरदीन मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला ओम साई आणि त्यासमोर फाईट करत असताना अल अरफत ए आणि त्यासमोर ओम साई. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस जरूर केला जाईल. चला विनंती असेल दोन्ही टीम या. ओम साई आणि अल अरफत ए. ऑन साइडला फ्लिक केलाय आणि 1च धाव मिळेल. एक सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावफलकाचा विचार केला तर धावफलक पोहोचले 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. बॅकफुटला पंच केलंय. क्या बात आहे. लाजवाब फटका पाहायला मिळतोय. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका आणि त्या फटकाचा चटका लागत असताना समोरच्या टीमला आलेला चौकार. मैदानाच्या आतमध्ये असं वाटतं टीव्ही ऑन केलाय. कार्टून नेटवर्क वरती कुठेतरी कार्टून पाहतोय असं वाटतंय. क्या बात आहे. ऑन साइडला क्या बात आहे. शेहबाज साठी आपण पाहतोय मोहम्मद यांच्या वतीने 100 रुपयाचा कॅश प्राइज आला. 100 रुपीजचा कॅश प्राइज. अजून एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्या बात है. इलाका हमारा. ₹200 त्याच्या अकाउंट मध्ये आलेत. कॅश प्राइज भरमार. अजून एक. क्या बात आहे. फिल्डिंगला जवाब आहे. फिल्डिंग साठी टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. आपलाच खेळाडू आहे. क्या बात आहे. लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. नबील साठे यांच्या वतीने देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शेहबाज साठी टोटल 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात. अजून एक कव्हरच्या दिशेने. क्या बात आहे. मैदानाच्या बाहेर फेकून दाखवत असताना अजून एक धमाका आलाय. शेहबाजच्या बॅट मधून चौकार.
सलगचे 3 चौकार जर आले तर अकबर जनाब यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. फटका फसलाय. बारी बारी सबकी, कभी हमारी तो कभी तुम्हारी. फलंदाज बाद. तब्बल 31 या धावसंख्येवरती 31 ऑन बोर्ड. आणि वैयक्तिक जर विचार केला शेहबाजचा तर तब्बल 20 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. शेहबाजच्या क्या बात आहे, का बॅटिंग केली आहे बुरान मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 3 वरती न्यू बॅटर. पहिला बॉल पुश करो खुश रहो. आता धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना देखील माहिती आहे. नक्कीच यावेळेस संधी आहे. टीम अफजल अव्वल खेळते मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्यासाठी संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्मान्य आदरणीय दानियल हुक्के बर्दरदर यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतं. 100 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. संधी आहे प्रत्येक गोलंदाजासाठी. एक चांगली स्पर्धा जरूर पाहायला मिळते. कार्टून कार्टून मैदानाच्या आतमध्ये क्या बात आहे. मायटी राजू सध्या फॉर्म मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती हुसेन खानला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1. स्ट्राईक एंडला बॅटर अनवर आणि नॉन स्ट्राईकला अल्ताफ. पहिला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. धोकाची संधी होती परंतु एकदा कंप्लीट होते. ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकतो. आता स्ट्राईक एंडला अल्ताफ, बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज हुसेन खान. बॉलिंग ट्रॅकवर नेक्स्ट बॉल. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत चुकून यावेळेस थ्रू आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरचे रन आहेत. यस, 2 धावा मिळतील आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. टोटल 3 या धावसंख्येवरती 3 ऑन बोर्ड. तब्बल धावांचा जर विचार केला गरज आहे. टार्गेट सेट केलंय. 33 धाव्यांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेटसाठी आपण पाहतोय राहताना प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दानियल साहेब यांच्या वतीनं तब्बल 100 रुपीजचा कॅश प्राइज आहे. संधी आहे प्रत्येक गोलंदाजाला. आठवा बॅट स्ट्रेट डाउन द ग्राउंड. क्या बात है. एक देरी तो माहिती राजू थोडस साइडला व्हा, नाही तर बॉल लागला तर लपडा होईल. येस येस थँक्यू. बॉल यार ऑन साइडला फ्लिक केलाय. संधी आहे परंतु मिळणार नाही. धाव मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टू गो. बॉल तयार होतोय. अल्ताफला आपण पाहतोय. बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर अगदी अवे फ्रॉम द बॉडी धावची संधी. फलंदाज होते बाद. फलंदाज बॅक टू डकआउट.
बॉल होती लास्ट बॉल. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला फ्लिक केला. फिल्डर आहे तिथे. धाव पण मिळणार नाही, विकेट पण मिळणार नाही. डॉटने आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. 33 धावांचं लक्ष आहे. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडले गेल्यात. अफजल अव्वल क्रिकेट बानकोट अंशबादामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा तब्बल आपण तो पाहिलं तर अव्वल दर्जाची आणि खऱ्या अर्थानं अफजल अव्वल ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. सातत्याने दरवर्षी स्पर्धा आपण पाहत असतो. याही वर्षी अगदी थाटामाटात ही स्पर्धा पाहायला मिळते. अगदी चांगलं नियोजन, नीटनेटकं प्रामाणिक असं आयोजन पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, अंपायर सिग्नल, पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धावा मिळाले त्यानंतर समजा टप्पा पडल्यानंतर अगदी अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल. स्ट्राईक अल्ताफकडे देणं फार गरजेचे होते आणि तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण की हार्ड हिटर बॅटर आहे. चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. क्या बात आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. फंबल झालेत. एक धाव मिळेल. धावा येणं फार गरजेचे आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण की सामना जिंकायचा असेल तर चौकार फार गरजेचे आहेत आणि तेच करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमला. असं करून चालणार नाहीये. कारण की असं केलं तर खरं आता आपण तो पाहिलं दिल्लीपर्यंतचा प्रवास आहे. दिल्लीपर्यंतचा प्रवास करायचा असेल तर अगदी हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये क्या बात आहे. लाजवाब कामगिरी करतात. होम ग्राउंड वरती खेळतोय संघ. नो बॉलचा कॉल आलाय. नोचा कॉल आहे आणि एक धाव मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल 12 ऑन बोर्ड. 33 धावांचा पाठलाग करायचा. 12 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. नेक्स्ट बॉल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मिड ऑनला फिल्डर आहेत तिथे आणि यावेळेस आपण पाहिला तर इथे एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय. मैदानात घडलंय का. फलंदाज काय आउट आहे का एक धाव आहे. इट्स नॉट आउट आहे. एक धाव मिळेल. सेफ असेल बॅटर. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड. अजूनही जर विचार केला तर 18 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती शेहबाजला आपण पाहतोय. पहिला बॉल लॉफ्ट केला ऑन साईडला आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदन. फलंदाज बाद. लश होतोय कारण की आपला घरचा संघ खेळतोय. क्राऊड फार चांगली पाहायला मिळते आणि इथे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय. एक धाव आहे. ओव्हर तोची एक धाव आहे. चला डॉट बॉल होता परंतु चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये अति उत्साही आहे. लॉफ्ट केला. त्यावेळेस फटका चांगला होता परंतु त्याला स्वतःला चटका लागला. फलंदाज बाद. बात आहे. जल्लोष होणार आहे नक्कीच कारण की 2 दिवसीय स्पर्धा पाहायला मिळते. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड थोडेसे बॉल बॅक ड्रॉप आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज होता आणि एक धाव मिळेल. एका बाजूने पूर्णपणे मॅच जिंकली आहे. फक्त औपचारिक या मॅच मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. भाग मिल्का भाग आणि मैदानावरती घडलंय का. यस फलंदाज बाद असेल. अजून एक विकेटचा होता. फलंदाज बाद. करतात अगदी जेव्हा जेव्हा स्पर्धा असते सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. यस ओव्हर कंप्लीट झाली आणि यस मॅच फिनिश. सामना जिंकला टीम अफजल अव्वल ए या संघानं. क्या बात आहे.
चला अल अरफात ए फिल्डिंग लगेच सेट करून घ्या, वेळ घेऊ नका. चला येस मॅचला लगेच सुरुवात होईल, वेळ घेऊ नका. क्या बात आहे ऑन स्क्रीन. चला माहिती राजू थोडंसं जल्लोष येऊ दे, एंटरटेनमेंट होऊ दे, काहीतरी नवीन करा प्रेक्षकांसाठी. क्या बात आहे. त्यांच्या वतीनं ते 100 रुपयाचं कॅश प्राईज आपण शेबाजकडे सुपूर्द करतोय. शेबाज भाई या आपण का बॅटिंग केली होती, 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे मोहम्मद भाई यांच्या वतीनं, हे जरूर तुम्हाला सुपूर्द करण्यात येईल. हेच बुरान त्यांना सुपूर्द करा. क्या बात आहे, लाजवाब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. वेल प्लेड. नेक्स्ट मॅचसाठी भरपूर सारे शुभेच्छा. चला अल अरफात ए फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. अल अरफात ए इन ऍक्शन मध्ये घेताना पाहायला मिळेल. चला चालू असलेली मॅच आपण पाहतो. एका बाजूला ओम सयण, त्यासमोर अल अरफात ए, आणि त्यानंतर मॅच होईल एम बादशाह वर्सेस न्यू स्टार बी. हे देखील नोंद घ्या. मुळे त्याचं 300 रुपयाचं कॅश प्राइज आणि 3 विकेट त्यांनी घेतल्या, त्यासाठी टोटल 700 रुपयाचं कॅश प्राइज
शेहबाजला असेल आणि हुसेननी 1 विकेट घेतली, 1 विकेट कॅरी केली, त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज, टोटल 700 रुपयाचं कॅश प्राईज त्या टीमसाठी असेल. तर ते तुम्हाला नंतर आम्ही सुपूर्द नक्कीच करू. आणि मॅचला होते सुरुवात. जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये, तिथे जोडले जातील सोहेल सर. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. थैंक यू अनुज सर, हमारे साथ जुड़े हुए एक मराठी का बुलंद आवाज दिख रहे हैं. जहाँ पर बीच मैदान के अंदर ओम साई बना अल अरफात ए, दोनों टीमों का एक्स्ट्रा खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में आना है. दोनों टीम का एक्स्ट्रा खिलाड़ी, दोनों अंपायर से गुजारिश है मैच थोड़ा रुकाना है. दोनों टीम का एक्स्ट्रा खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में भेजना है. दोनों टीम का एक्स्ट्रा खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में आना बहुत जरूरी है. यूट्यूब के माध्यम से इस टूर्नामेंट को अंदर अगर बात की जाए तो पूरे इंडिया के अंदर हो, आउट ऑफ इंडिया के अंदर सब जगह पर दिखाने का काम कर रहे हैं. पहले ओवर का खेल प्रगति पर, गेंदबाजी के लिए अरबाज गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइकर बल्लेबाज अभी, और शॉट गेंद करो, अच्छा स्ट्रोक खेला है, गेंद निकल रहे सीमा रेखा की तरफ. 4 रनों के लिए शानदार स्ट्रोक, मैग्निफिसेंट. पहले 3 गेंदों के अंदर रन संख्या कुल मिलाकर 6 रन बनी है. और 5 गेंदबाजी करे. पहली गेंद पर सिंगल आया था और दूसरी गेंद पर बिंदी गेंद आई थी. तीसरी गेंद पर चौका लगा एक्स्ट्रा कवर की दिशा की तरफ. अच्छा गेंद थी, अच्छा स्ट्रोक खेला. यहाँ पर 1 रन मिलेगा. सिंगल रोटेट किया. देखिए अच्छा सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर खेला जा रहा है, जहां पर पहले ओवर के अंदर रन संख्या कुल मिलाकर 7 रन पर जा पहुंचे. 3 ओवर का मुकाबला. फिर से एक बार अच्छा स्ट्रोक है. डीएमसीसी वर्सेस अल अमीन ए, दोनों कैप्टन टॉस के लिए आना है एक इनिंग के बाद. डीएमसीसी अल अमीन ए, अच्छी गेंद थी, वहां पर हल्के हाथों से खेला है. 1 रन मिलेगा. पहले ओवर का खेल प्रगति पर चल रहा. रन संख्या कुल मिलाकर 8. 1 ओवर का खात्मा, रन संख्या कुल मिलाकर 9 रन होते हुए. अच्छी बल्लेबाजी के दोनों बल्लेबाजों ने. जहां तक बात की जाए अभी 6 गेंदें खेली, 6 गेंदों पर 9 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं. निजी स्कोर पर खेल रहे. अच्छी बल्लेबाजी, शानदार आक्रामक होते हुए बल्लेबाजी की. एक चौका लगा इस ओवर के अंदर, जहां पर अरबाज गेंदबाजी कर रहे थे. थोड़ा सा दिशा से भटकेंगे तो पड़ेंगे फटके. ये क्रिकेट का समीकरण है दोस्तों. स्ट्राइक पर अभी नॉन स्ट्राइकर बल्लेबाज रोशन गेंदबाजी के लिए, अजीज गेंदबाजी के लिए आ रहे. अपने कोटे से पहली टीम की ओर से दूसरी ओवर लेकर अजीज. देखने बड़ी बात किसी गेंदबाजी करते. इस बार गेंद को हल्के हाथों से खेला. वहां पर फील्डर मौजूद है. अच्छी फील्ड की जरूर, लेकिन 1 रन नहीं बचाएंगे. 1 रन मिलेगा. सिंगल रोटेट होगा. स्ट्राइकर बल्लेबाज रोशन आएंगे. रन संख्या कुल मिलाकर 10. दूसरे ओवर का खेल प्रगति पर चल रहा है. फिर से एक बार सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है. 5वां मुकाबला प्रगति पर है. अच्छा स्ट्रोक, वहां पर 1 ही रन मिलेगा. डिक्लेरेशन एरिया की तरफ गेंद ट्रैवल हो रहा है. सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर खेला जा रहा है. जल्लोश हो रहा है. ईद फेस्टिवल 2025 मंडनगढ़ तालुके के अंदर बानकोट गांव के अंदर टूर्नामेंट को देख रहे हैं. अजीज गेंदबाजी कर रहे. अच्छा स्ट्रोक के अलावा पर एक कवर की दिशा में खराब फील्ड, मिलेंगे 2 रन. देखिए आपको लगातार फील्डिंग में अच्छा एफर्ट देना बहुत जरूरी है. फील्डिंग करेंगे तो मैदान के अंदर आप बने रह सकते इस मुकाबले के अंदर. रन संख्या कुल मिलाकर 13. दूसरे ओवर का खेल प्रगति पर चल रहा है. 3 ओवर का मुकाबला. अच्छी बल्लेबाजी चल रही बीच मैदान के अंदर. रोशन और अभी पार्टनरशिप बनप रही है. एजाज गेंदबाजी कर रहे हैं. अच्छी गेंद हल्के हाथों से खेला है. सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर. तीसरी गेंद पर डबल आया था तो चौथी गेंद पर सिंगल लिया. रन संख्या कुल मिलाकर 14 बिना किसी नुकसान के. दूसरे ओवर का खेल प्रगति पर है. अच्छी गेंद पूरी तरह से बिंदी आते हुए पूरी तरह से इस बार खोल के रखा था बल्लेबाज अभी को. थाई बैट पर लगते हुए लेग बाइस के रूप में रन मिलेगा. रन संख्या कुल मिलाकर 15. दूसरे ओवर का खेल प्रगति पर है. अच्छी गेंद, अच्छा गेंद, अच्छी बल्लेबाजी चल रही है. जहां पर दूसरे ओवर का खेल पर खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर 16 बिना किसी नुकसान के. दोनों बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे. पार्टनरशिप बन रही है. अभी तक विकेट नहीं गवा, एक बड़ी बात बीच मैदान के अंदर. दोनों बल्लेबाज जो कि परमाही का बल्लेबाज है रोशन और अभी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. आने वाली 6 गेंदें कितना टारगेट सेट होगा. 5वां मुकाबला ईद फेस्टिवल 2025 सीजन दूसरा है और सीजन दूसरे के अंदर जल्लोश देख रहे हैं हम गेंदबाजी के लिए. अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, रन आउट का मौका है. पहला विकेट बीच मैदान के अंदर. कम ऑन डी दे.
स्ट्राइक पर अब अभी हो गए जिन्होंने 8 गेंदें खेले, कुल मिलाकर 11 रन बनाए इस मुकाबले के अंदर। अभी तक परमाही का अच्छी बल्लेबाजी कर रही है। बीच मैदान के अंदर ओम सई बना अल अरफत ए के बीच मुकाबला, जहां पर टॉस जीता था अल अरफत के कैप्टन ने। अच्छा स्ट्रोक है, इस बार एक ही रन मिलेगा। एक रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होगी। रन संख्या कुल मिलाकर 17। क्या अगला गेंद लेकर आएगा खतरा, देखने वाली बात। शाहिद गेंदबाजी कर रहे, अभी तक अच्छा टप्पे के साथ किफायती गेंदबाजी है। अच्छा स्ट्रोक, रन का मौका है। ओहो, खराब थ्रो वहां पर शाहिद की ओर से, गेंद को पकड़ ना पाए और रन आउट यहाँ पर बचता हुआ। एक रन मिलेगा। रन संख्या कुल मिलाकर 18 रन पर जा पहुंच रही, जहां पर 17 में खतरा लग सकता था, लेकिन फील्डर ने थोड़ी सी गलती की है। अभी तक 3 गेंदें आना बाकी है। अच्छा टारगेट सेट हो सकता है। आने वाली 3 गेंदों पर आप आक्रामक मेला लूट सकते हैं। मेला लूटना पड़ेगा इस मैदान के ऊपर, तब जाकर आपका टारगेट सेट हो सकता है। 18 रन बने, 1 विकेट का नुकसान हुआ है। तीसरे ओवर का खेल प्रगति पर शाहिद गेंदबाजी कर रहे। पहले गेंद पर विकेट मिला था। ओहो, अच्छी गेंद थी, पूरी तरह से बिंदी थी, रन आउट का मौका है। जोरदार अपील, अंपायर का इशारा, विकेट का पतन होता हुआ, दूसरे विकेट का पतन। कम ऑन डीजे। देखिए बीच मैदान के अंदर जल्लोज बन रहा है। मिकी माउस लगातार और माइंटी राजू बीच मैदान के अंदर एंटरटेनमेंट कर रहे हैं, दर्शकों को खुश कर रही हैं, जहां पर शाहिद अच्छी गेंदबाजी है। और नो का इशारा है, नो +1। कुल मिलाकर 2 रन मिलेंगे। 2 रन के साथ रन संख्या 20 रन पर जा पहुंच रही है। स्ट्राइकर बल्लेबाज अभी ऑन फायर है बीच मैदान के अंदर। 11 गेंदों पर 14 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं, जहां पर रन संख्या 20, 2 विकेट का नुकसान। और अंपायर का इशारा, नो बॉल। देखिए चर्चा होगी बीच मैदान के अंदर, 2 अंपायर चर्चा करते हुए नजर आ रहे हैं। चर्चा होगी तब चर्चे में रहेंगे। रन संख्या 20 रन पर है। देखिए थर्ड अंपायर जहां पर चर्चा हो रही है, क्या इस नो बॉल होगा। नो बॉल के ऊपर से थोड़ी सी चर्चा, और ये फेयर डिलीवरी है, यानी कि 5 गेंदें हो चुकी है। रन संख्या कुल मिलाकर अब जाकर पहुंचने वाली है। रन संख्या कुल मिलाकर 20। अगली गेंद, अच्छा स्ट्रोक खेला वहां पर, अच्छी फील्ड। एक ही रन मिलेगा, क्या दूसरे रन को आएंगे। रन आउट का मौका है, बल्लेबाज चलेंगे बैक टू द पवेलियन। तीसरे विकेट का पतन। 3 ओवर का खात्मा। 3 ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर 21। जहां पर बीच मैदान के अंदर मुकाबला अल अरफात ए और ओम साई के बीच, जहां पर बल्लेबाजी करते हुए 22 रन बनाए, 30 रनों का टारगेट सेट हुआ है।
अजीज स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज। ओहो, पहली ही गेंद पर विकेट, बड़ा विकेट, बड़ी मछली जाल में फंसती हुई। और सीधा यश ने रिव्यू का इशारा किया है, यानी कि रिव्यू ले जाएगा यहाँ पर थर्ड अंपायर की तरफ इशारा। डिसीजन पेंडिंग है, जहां पर नो बॉल के लिए रिव्यू किया गया है। देखने वाली बात क्या होगा, थर्ड अंपायर का इशारा। थर्ड अंपायर का इशारा, नो बॉल। बाईस रनों का टारगेट सेट किया है, 22 रन। ओम साई टीम की ओर से 21 रन बने थे, 22 रनों का टारगेट है। यश गेंदबाजी कर रहे हैं। अगली गेंद हल्का तो से खेला है, 1 रन मिलेगा। अच्छी बल्लेबाजी फैजान की ओर से, जहां पर पहले ओवर का खेल प्रगति बढ़ चल रहा है। रन संख्या कुल मिलाकर 3 हो चुके, 1 विकेट का नुकसान। बीच मैदान के अंदर 3 गेंदें हुई है, पहले ओवर का खेल प्रगति बढ़े। यश गेंदबाजी कर रहे हैं। पहली दूसरी गेंद अच्छी थी, तीसरी गेंद पर थोड़ा सा दिशा से भटके थे। ओ अच्छी गेंद, उसको हल्का तो से खेला, वहां पर कट किया गेंद को। गेंद निकल रही डिक्लेरेशन एरिया की तरफ। रन संख्या कुल मिलाकर 4, 1 विकेट का नुकसान। नो बॉल है। रन संख्या कुल मिलाकर 5, 1 विकेट का नुकसान। पहली ओवर का खेल, यश गेंदबाजी कर रही, यश गेंदबाजी कर रही। अगली गेंद और अच्छा स्ट्रोक खेला वहां पर। ओहो, अच्छी फील्ड जरूर अपनी टीम के लिए। 3 रन बचाए। फील्डर वहां पर अभी मौजूद थे। अभी ने बल्लेबाजी भी अच्छी की थी, और जब फील्डिंग का मौका मिला पूरी तरह से देखिए 100% एफर्ट लगाया अपनी टीम के लिए। 3 रन बचाए, 5 गेंदें हो चुकी है। रन संख्या कुल मिलाकर 6, 1 विकेट का नुकसान। बीच मैदान के अंदर अच्छी बल्लेबाजी मुतल्लिब और फैजान की ओर से। परमाहिक बल्लेबाज इजाज बैक टू पवेलियन जाने के बाद ये जिम्मेदारी दोनों बल्लेबाज ले रहे हैं। अच्छा स्ट्रोक खेला है, ये देखिए 1 रन मिलेगा। 1 ओवर का होगा खात्मा। 1 ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर 7, 1 विकेट का नुकसान। देखिए जो इससे पहले मुकाबला होता, उस मुकाबले के अंदर शहबाज ने लगातार अच्छी बल्लेबाजी की थी और 3 चौके लगाए थे। दानियाल इनके तरफ से 1100 रुपए का इनाम लगा था, और वो इनाम ऑनलाइन हो चुका है सीधा शहबाज के अकाउंट में।
ओहो, इस बार दिशा से भटक रहे। दूसरी ओवर के अंदर गेंदबाजी के लिए गेंदबाज अभी गेंदबाजी के लिए आए। ऑलराउंडर खिलाड़ी मैदान के अंदर हम देख रहे हैं, बल्लेबाजी करते हुए शानदार बल्लेबाजी की थी, अब गेंदबाजी भी अच्छी करनी पड़ेगी। ओहो, हल्के हाथों से खेला है। देखिए 1 रन मिलेगा। रन संख्या कुल मिलाकर 9 रन पर जा पहुंच रहे हैं। 23 रनों का टारगेट अल अरफात हम देख रहे हैं, जहां पर गेंदबाजी के लिए अभी गेंदबाजी कर रहे हैं। राइडम राउंड विकेट के साथ अगली गेंद, दूसरी ओवर का खेल। ओहो, हल्किया तो से खेला, वहां पर कट किया, पॉइंट की दिशा में गेंद ट्रैवल हो रही है। 1 रन के लिए रन संख्या कुल मिलाकर 10, 1 विकेट नुकसान। दूसरे ओवर का खेल, 2 गेंदें हो चुकी है। अगर इस मुकाबले के अंदर आपको बने रहना है तो अच्छी गेंदबाजी करना बहुत जरूरी है। बाहुबली में कटप्पा और गेंदबाजी में टप्पा होना बहुत जरूरी है दोस्तों। जहां पर दूसरे ओवर का खेल है, 23 रनों का टारगेट, 10 रन हल्के हाथों से खेला। फिर से एक बार सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर खेला जा रहा है। मुत्तलिब अच्छी बल्लेबाजी कर रही है। 6 गेंदों पर 6 रन बल्लेबाजी कर रही है। 11 रन बन चुके। 30 दूसरे ओवर का खेल है और फिर से एक बार अच्छा स्ट्रोक, वहां पर 1 रन मिलेगा। रन संख्या कुल मिलाकर 12 रन पर जा पहुंच रही है। शैब जो कि गेंदबाजी मार्ग पर अभी गेंदबाजी कर रही है, अब अभी अपने कोटे से पहली। ओहो, हल्के हाथों से खेला, कट किया इस गेंद को। रन संख्या कुल मिलाकर 13 रन पर जा पहुंच रही है। जहां पर इस ओवर के आखिरी गेंदबाजी बाकी है। 5 गेंदें हो चुके हैं। अब कुल मिलाकर